निश्चितच मला वाटते की आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे जाणाऱ्या माता रमाई होत्या ही याच प्रसंगातून आपल्याला लक्षात येईल। आणि हा आज परळी शहरामध्ये धाडसी रमाईचा इतिहास सांगणारे एकपात्री नाटक संपन्न होत आहे। तर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिने अभिनेत्री प्रियंकाताई उबाळे आहेत। ताई, आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की या नाटकाची संकल्पना आपल्याला कशी सुचली? सर्वप्रथम सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। आणि मी अभिनेत्री प्रियंका उबाळे। सरांनी जो प्रश्न केला की या नाटकाची संकल्पना कशी सुचली, तर ॲक्च्युली मी 2015 मध्ये हे नाटक जे आहे त्याची एक छोटीशी भूमिका साकारली होती नाटकामध्ये। आणि 2015 मध्ये जेव्हा मी हे नाटक साकारलं तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या, पण लहानपणापासूनच मला माता रमाबाई आंबेडकरांबद्दलचं एक वेगळं अट्रॅक्शन होतं, कारण परिवारामध्ये वडील माझे डॉक्टर होते, मेडिकल ऑफिसर, म्हणून सतत रमाई आणि बाबासाहेबांबद्दल चर्चा असायची घरामध्ये। आणि मला एक नेहमी उत्सुकता होती की काय आहेत रमाई, आणि घरचे सांगायचे की बाबासाहेबांच्या पत्नी आहेत वगैरे वगैरे। पण मग मी जेव्हा नाट्यशास्त्र विभागात वळले, माझं शिक्षण चालू झालं, ड्रामा डिपार्टमेंटला मी ॲडमिशन घेतलं आणि माझ्या वाट्याला ही भूमिका करण्याची संधी मिळाली आणि माझं वाचन वाढत गेलं। आणि तिथून जे लहानपणीच्या काही गोष्टी आणि आत्ताच्या काही गोष्टी त्या कनेक्ट झाल्या आणि एक संकल्पना उदयास आली की रडणाऱ्या नाही लढणाऱ्या रमाई कळाल्या पाहिजे। धन्यवाद। त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा जो जीवन प्रवास आहे तो रंगमंचावर आणणं हे तितकं सोपं नाही, त्याबद्दल आपण काय सांगाल? खऱ्या अर्थानं कुठलीही कलाकृती म्हणजे नाटकच असू द्या, पण कुठलीही कलाकृती करत असताना खूप आव्हानं माणसाच्या समोर असतात। आणि मला रंगमंचावर मीरामाई नाटकाचं सादरीकरण करण्यासाठी खूप अडचणी आल्या आणि प्रचंड अडचणींवर मात करून मी धाडसी रमाई समाजासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि कुठल्याही गोष्ट करत असताना संकटाला तोंड देऊन पुढे जायला पाहिजे हे आपण रमाईकडूनच शिकलं पाहिजे मला वाटतं। आणि मी त्यांच्याकडूनच ही ऊर्जा घेतली आणि माझ्या नाटकाची निर्मिती केली। त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील कोणते प्रसंग जे तुम्हाला प्रेरणादायी वाटले? मला खऱ्या अर्थाने माता रमाईच्या जीवनामधला एक प्रसंग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशातून येत असतात तेव्हा माता रमाईकडे घालायला साडी नसते, आणि ते त्यांच्या जीवनामध्ये आलेलं एक संकटच होतं की आता बाबासाहेबांना त्यांच्या सभेला जायचे आणि घालण्यासाठी साडी त्यांच्याकडे नव्हती। तर ती एक अडचण त्यांच्या लाईफमध्ये आली होती, पण त्याच्यावर त्यांनी मात कशी केली, तर छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला फेटा रमाईने नेसला आणि त्या बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात गेलेल्या आहेत। तर निश्चितच मला वाटते की आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे जाणाऱ्या माता रमाई होत्या ही याच प्रसंगातून आपल्याला लक्षात येईल, आणि हाच माझा सगळ्यात आवडतीचा प्रसंग आहे। त्यागमूर्ती माता रमाई यांचा जो संघर्ष आणि त्याग आहे तो आपल्याला या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यासाठी कोणती आव्हानं आपल्याला आली? त्याच्यासाठी तर मला खूप आव्हानं आली आणि आजही येतातच। अनेक लोकांचे गैरसमज होतात, काही लोक एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतात। म्हणजे लोक म्हणतात की या नाटकाला तिकीट आहे, तिकीट दराने हा नाट्यप्रयोग आयोजित केलेला आहे, पण माझा सांगायचा उद्देश आणि तात्पर्य फक्त एवढंच आहे की पैसा कमवण्यासाठी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। माझे 5 चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि एक कलाकार म्हणून मी मुंबईसारख्या ठिकाणी आजही माझं स्वतःचं अस्तित्व उभं केलंय आणि करू शकते। पण मी समाजामध्ये रमाई सांगत असताना मला ज्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, उदाहरणार्थ मला इथे हॉल आहे, लाईट आहेत, साऊंड आहेत, काही लोक माझ्याकडे काम करतात, पेट्रोल आहे, डिझेल आहे, माझ्या 2 गाड्या असतात, मी नाटकाचं नेपथ्य पूर्ण वापरलेलं आहे। म्हणजे एक पात्रीमध्ये एखादी मुलगी येऊन नाटक सादर करते असं माझं नाटक नाहीये। माझ्या नाटकामध्ये जरीही मी एकटी असले तरीही बॅक स्टेजला भरपूर लोक काम करतात, नेपथ्याचा पुरेपूर वापर केलेला आहे। त्याच्यासाठी फायनान्शियली मला पाठबळ असणं खूप गरजेचं आहे आणि मी स्वाभिमानाने जे माझं काम आहे ते पुढे नेण्याचं काम करते। मी त्याला तिकीट शो म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की आपल्या लोकवर्गणीतून आपण हे नाटक पाहत आहोत। मी कुठल्याही राज्य आश्रय घेत नाही, कोणत्याही आमदार खासदाराकडून मी या नाटकासाठी पैसे घेतलेले नाहीयेत। त्यामुळे आपण प्रत्येकाने स्वाभिमानाने तिकीट खर्च करून हे नाटक पहा, एवढीच माझी विनंती आहे। आणि माझ्या बाबतीत जे चुकीचे गैरसमज समाजामध्ये झालेले आहेत की तिकीट आहे वगैरे वगैरे वगैरे, सो एवढंच सांगायचं की मी पैशांसाठी काम करत नाहीये।
रमाई आणि बाबासाहेबांच्या पुण्याईनं मी एका मेडिकल ऑफिसरची मुलगी आहे, त्यामुळे रमाईच्या माध्यमातून पैसा कमवायचा नाही, हे सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासाठी आहे सर. की आजही चांगले लोक जे तुमच्यासारखे आहेत ते माझ्या कामाची दखल घेतात, पण काही चुकीचे लोक आहेत ते प्रचंड वाईट कमेंट करतात किंवा वाईट प्रचार आणि प्रसार करतात. त्यामुळे मला जे चांगलं माझ्याबद्दल विचार करतात त्यांना एवढंच सांगणं आहे की रमाई समजून घेण्यासाठी या. आज आपल्या खिशातला 1 रुपया सुद्धा रमाईची देण आहे. सो हे सगळ्यात मोठं माझ्यासाठी आव्हान आहे. बाकी तर माझी टीम मला प्रचंड सपोर्ट करते. प्रकाश वाघ सर असतील, ज्या तालुक्यात जाते तिथले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते मला सपोर्ट करतायत. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, फक्त हीच गोष्ट निगेटिव्ह आहे. तीही मला वाटते तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर जर प्रसारित झाली तर लोकांच्या मनातला तो गैरसमज निश्चितच निघून जाईल. बहुजन समाजासाठी मी रमाई या नाटकाचा नेमका संदेश काय असणार आहे? बहुजन समाजासाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी, बहुजन समाजातल्या नाही तर एक स्त्री म्हणून रमाई काय आहेत याचा मेसेज मला तुम्हाला हे द्यायचा आहे की आजची स्त्री, मला वाटते घरातलं राशन संपलं तर पहिल्यांदा नवरा बायकोचे भांडणं होताना आपल्याला दिसतात. आणि मला वाटते की ती एका विशिष्ट जातीची नाही तर प्रत्येक स्त्री कधीतरी उद्रेक करते, कधीतरी वादविवाद होतात. आणि हे छोटे मोठे संकट जेव्हा आयुष्यात येतात तर मला वाटते की त्यावेळेस आपण रमाईचा आदर्श घेतला पाहिजे. माता रमाबाई आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा सामना केलाय. 4 वर्ष बाबासाहेब सुरुवातीला परदेशात होते, त्याच्याही नंतर लंडनला बाबासाहेब पुन्हा 4 वर्ष परदेशात होते. तर रमाईच्याही घरातलं राशन संपलं होतं, अनेक अडचणी आल्या होत्या, तर त्या रमाईनं त्याच्यातून मार्ग काढलेला आहे. सो आपणही एक स्त्री म्हणून रमाईचा तो आदर्श घेतला पाहिजे की आपल्या लाईफमध्ये आलेल्या अडचणी मला वाटते की निश्चितच रमाईच्या अडचणीपेक्षा खूप कमी असतील. सो तुम्ही रमाईकडे एक आदर्श म्हणून पहा आणि लढणारी स्त्री म्हणून पहा. निश्चितच तुमच्याही लाईफमध्ये तुम्हाला बदल होताना दिसतील असं मला वाटतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचं खूप मोठा त्याग आहे, तर तो कशा पद्धतीने अधोरेखित केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानवजातीसाठी काम केलेलं आहे, कुठल्याही विशिष्ट जाती आणि धर्मासाठी नाही काम केलेलं. तर जेव्हा बाबासाहेबांच्या बालपणापासूनचा जो प्रवास असेल तेव्हापासून रमाई बाबासाहेबांच्या सोबत होत्या. म्हणजे मी असं म्हणेल की भीमराव आंबेडकर ते बॅरिस्टर भीमराव आंबेडकरांच्या प्रवासामध्ये रमाई सोबत होत्या आणि त्याच्यात रमाईचा प्रचंड मोलाचा वाटा आहे. आणि निश्चितच रमाईंनी बाबासाहेब परदेशात असताना घर सांभाळलंय, कुटुंब सांभाळलंय. एक बायकोची जबाबदारी तर पेलवलेलीच आहे, पण मला वाटते की एक नवऱ्याचीही जबाबदारी रमाईनं पेलवलेली आहे की बाबासाहेब परदेशामध्ये असताना माता रमाईनं स्वतः कष्ट केलेत, मेहनत केली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केलेला आहे. तर बाबासाहेबांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक म्हणजे माता रमाई आहे, तसं मी निश्चितच म्हणेन. त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातून तरुण पिढीने काय आदर्श घ्यावा असे तुम्हाला वाटते? मला तरी असं वाटते की आजची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटलेली आहे. वाचन कमी झालेलं आहे. आज आपण सोशल मीडियाच्या रील्स किंवा इतर गोष्टीमध्ये आपल्या लाईफमधला खूप वेळ वाया घालत असतो. तर जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्याला इतिहास माहीत नाही तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. तर निश्चितच आमचं जर नाटक असेल, तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर निश्चितच तुम्ही आमचं नाटक पाहायला या. तुम्ही नाटक पाहिल्यानंतर हा इतिहास समजून तर तुम्ही घेणारच आहात आणि त्यातला एखादा आदर्श जरी तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये तुम्ही अंगीकारला तर मला वाटते की तुमच्या लाईफमध्ये खूप गोष्टी चेंजेस होतील आणि तुम्ही आनंदी कसं राहायला पाहिजे, आहे त्या परिस्थितीत समाधानी कसं राहायला पाहिजे हे रमाईकडून शिकू शकता. आजच्या नाटकामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक नाटक पाहतात, तर अनेक असे प्रसंग असतात जे की आपल्याला म्हणजे त्या भावना आपण विशद करू शकत नाहीत, ते आपल्या मनाशी निगडीत होतात. तर आजच्या नाटकाचा असा कोणता प्रसंग आहे जो आपल्याला खूप आवडलेला आहे? म्हणजे ऑडियन्सच्या बाबतीत म्हणताय की प्रेक्षकांच्या बाबतीत आणि तुमच्याही बाबतीत? माझा एक अनुभव इथला चांगला, परळी शहरातला. मला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की मी जेव्हा परळी शहरामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस फक्त थिएटर कुठे आहे हे सर्च करत होतो आम्ही
आणि लक्षात आलं की इथे नटराज रंगमंदिर एक थिएटर आहे लोकनेते गोपीराव मुंडे यांच्या ह्याच्यावरती. तर मग मी असं ठरवलं की आपण इथे नाटक करूया. आणि मला इथे काही कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं. सिद्धार्थ घाटे दादा आहेत आणि त्याचबरोबर इथे संतोष रोडे सरांनी मला इथे हॉल अवेलेबल करून दिला. पण त्याच्यानंतर मला बऱ्याच अडचणी आल्या आणि एक अनुभव मला असा निश्चितच सांगायचा आहे तुमच्या सगळ्यांसोबत. परळीतला माझा आयुष्यातला अविस्मरणीय जो क्षण आहे की काही दिवसांपूर्वी आता 6 डिसेंबरला माझ्यासोबत जे काम करणारे सिद्धार्थ दादा असतील, बचाटे भाऊ असतील, तर ते सोबत काम करत होते. पण ते ॲक्च्युली याच्यामध्ये काम करतात भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलात, आणि ते गेले होते मुंबईला. मग आम्ही इथे आलो आहे, आमच्या इथं कोणी ओळखीचं नाही आहे, तर करायचं काय हा प्रश्न होता. आणि तेवढ्यात आमची पृथ्वीराज भैयासोबत ओळख झाली आणि त्यांनी घराघरामध्ये रमाई पोचवण्यासाठी मला सहकार्य केलं. आणि तसेच माझे एक मैत्रीण पण आहे इथे काजल चव्हाण म्हणून, कमलाकर चव्हाण, त्यांच्या संपूर्ण परिवाराचं मला खूप सहकार्य झालं. म्हणजे मला असं वाटलं नाही की मी माझ्या आईवडिलांना सोडून इथे राहते. तर सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिलं. आणि याच्यातून मी एवढं सांगू शकते की माझा निर्णय ठाम होता की मला परळीमध्ये तिथल्या प्रेक्षकांना रमाई सांगायच्यात, पण अडचणी खूप आल्या. मग इथे आल्यानंतर मला पृथ्वीराज भैया असतील, मग बाकीच्या सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि प्रेक्षकांनीही खूप सपोर्ट केला. सर, मला ही गोष्ट परळीच्या रसिक प्रेक्षकांनी नक्की ऐका. मी परळीत येत असताना मला एक जण म्हटलं होतं की परळीतले लोक खूप डेंजर आहेत आणि प्रियंका तू तिथे नाटक करू नकोस, तुला रिस्पॉन्स मिळणार नाही. पण ते जे मला बोलत होते ना, त्यांना मला हे सांगायचं की जेवढे तुम्ही सांगितलं ना त्याच्याही पेक्षा हजारो पटीनं परळीतले रसिक प्रेक्षक आणि सगळेच लोक इतके चांगले आहेत की त्यांनी माझ्या कामाचं इतकं कौतुक तर केलंच, पण मला प्रचंड मोठा सपोर्ट केला. आज मला सांगताना आनंद होतो की माझ्या नाटकाचे सर्व तिकीट सेल झालेले आहेत. इथे जागा नाही आहे बसायला. म्हणजे जिथे तुम्ही डेंजर म्हणताय तर ते तुमच्यापेक्षाही डेंजर असे आहेत की त्यांनी दाखवून दिलं की संपूर्ण महाराष्ट्रापेक्षाही आमच्या परळीमध्ये मीराबाई नाटकाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आणि मला वाटते पहिलाच शो असेल की आमचा संपूर्ण हाऊसफुल. 3 दिवस अगोदर आमचे सगळे तिकीट सेल झालेले आहेत. सो हे परळीतील सर्व रसिक प्रेक्षकांनी आम्हाला जी कौतुकाची थाप दिली, प्रेम दिलं, आपुलकी, जिव्हाळा, ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. त्यामुळे परळीकरांचं प्रेम असंच माझ्या या कार्याला राहू द्या, एवढंच तुमच्या सगळ्यांना सांगते. आणि भविष्यात रमाईवर चित्रपट करण्याचा संकल्प आहे, त्यालाही असा उदंड प्रतिसाद द्या, एवढंच सांगू शकते सर. समाज प्रबोधनासाठी प्रभावी माध्यम म्हणून नाटकाकडे पाहिलं जातं, हो. यासाठी आपण काय सांगाल? निश्चितच सर, मी एवढं सांगू शकते तुम्हाला की चित्रपट असेल, नाटक असेल, या दोन्ही गोष्टीतून खूप जास्त प्रमाणामध्ये प्रबोधन होत असतं. कारण जे चित्र आपण पाहत असतो ते आपल्या माइंडमध्ये इतक्या व्यवस्थितरित्या सेटअप होतं की जेवढ्या गोष्टी आपण नाटकातून, चित्रपटातून पाहू शकतो आणि लवकरात लवकर आपण ग्रास्पिंग करू शकतो, तेवढं आपण मला वाटते वाचनातून एवढ्या गोष्टी नाही होणार. त्यामुळे आत्ताच्या पिढीनं हे नाटक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आताही शेवटचा प्रश्न आहे. आज आपला प्रयोग होणार आहे 6 वाजता. बरेचसे तिकीटंसुद्धा सेल झालेले आहेत, तर प्रेक्षकांना आपण काय आवाहन कराल? मी रसिक प्रेक्षकांना हेच आवाहन करेल की आज जरी ज्या लोकांना तिकीट मिळालेले नाही आहेत, ज्यांचे बऱ्याच लोकांचे फोन आलेत खेड्यापाड्यातून, पण त्यांना तिकीट मिळाले नाही, त्याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागते. कारण सीट अवेलेबल नसल्यामुळे माझी इच्छा असताना सुद्धा मला इथं प्रेक्षकांना आतमध्ये बसवता येणार नाही. तर निश्चितच मी एवढा आज तुम्हाला शब्द देते की आज जरी प्रेक्षकांना जागा मिळाली नसेल तर येत्या 2 महिन्यामध्ये मी रमाई नाटकाचा शो ओपन ग्राउंडमध्ये आपण करणार आहोत की जेणेकरून हजारो लोक त्या नाटकाचा आनंद घेऊ शकतात, एवढं मी सांगते. आणि जे नाराज झालेले आहेत त्यांनाही लवकरच तारीख आणि वेळ आम्ही कळवणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या वेळेला सगळ्यांनी मला माफ करा, एवढंच सगळ्यांना सांगते. संपादक नितीन ढाकणे सर आणि प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे सर यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या या कार्याची दखल घेतली आणि मला माझे विचार मांडण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. सर, तुमची कौतुकाची थाप अशीच असू द्या, एवढंच तुमच्या सगळ्यांना सांगते. थँक्यू सो. त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रियंकाताई ओबाळे, त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. कॅमेरामन अमोलसह मी आनंद तुपसमुद्रे, अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, बीड, परळी.